नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत अपूर्णांकांचा चढता व उतरता क्रम. इतर उदाहरणे. उदाहरण नंबर 1 आहे. हे उदाहरण टेक्निकल असिस्टंट मेन्स 2021च्या परीक्षेमध्ये आलेलं आहे. उदाहरण बघा. 7/8, 5/9, 3/5, 1/4 आणि 1/3 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले तर पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकाची बेरीज किती? आपल्याला एकूण 5 अपूर्णांक दिलेले आहेत. या अपूर्णांकांचा चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम लावल्यानंतर पहिल्या आणि शेवटच्या अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे. तर मित्रांनो, यातला लहान अपूर्णांक कोणता, मोठा अपूर्णांक कोणता हे आपल्याला समजण्यासाठी आपण सुरुवातीला करणार अपूर्णांकांचा भागाकार. आता सुरुवातीला सगळे अपूर्णांक मी या ठिकाणी लिहून घेतो. 7/8, 5/9, 3/5, 1/4 आणि 1/3. तर मित्रांनो, 7/8. आता आपण 8 या संख्येनं 7ला भाग देणार. तर मित्रांनो, भाग जाईल का? नाही जाणार, कारण की 7 लहान आहे. मग शून्याचा भाग दिला, त्यानंतर हा पॉईंट घेतला आणि इथं दिला मित्रांनो 0, म्हणजे थोडक्यात दशांश चिन्ह घेतलं. आता 8 8 64, म्हणजे 70 मधून 64 गेले, बाकी उरली 6. तर मित्रांनो, पुन्हा घेतला 0, झाले 60. 8 7 56. मित्रांनो, उत्तर आलं 0 दशांश चिन्ह 87, म्हणजे 0.87. आता हे दोन अंक येऊपर्यंतच आपल्याला भागाकार द्यायचा आहे, पूर्ण भागाकार द्यायचा नाही. आता पुन्हा 5/9. 9ने मित्रांनो 5ला भाग द्यायचा 0. त्यानंतर मित्रांनो भाग जाणार नाही म्हणून दशांश चिन्ह इथे घेतला 5. 9 5 45. मित्रांनो, बाकी उरली 5. पुन्हा 0 घेतला. 9 5 45. दोन अंक येऊपर्यंत मित्रांनो हा भाग द्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा 3/5. 5ने भाग देतोय मित्रांनो 0 दशांश चिन्ह. आता या ठिकाणी घेतला 0, झाले 5. 5 सख 30. मित्रांनो, इथे दोन पूर्ण भाग गेलाय. मग आता इथे दोन अंक यायला पाहिजे म्हणून मित्रांनो मी आणखीन पुढे 0 लिहिला, कारण की प्रत्येक ठिकाणी आपल्याला दशांश चिन्हानंतर दोन अंक घ्यायचे आहेत. मग आता पुन्हा 1/4. मित्रांनो, 4ने आपण 1ला भाग द्यायचा, जाणार का नाही जाणार? मग या ठिकाणी घेतला 0, त्यानंतर दशांश चिन्ह. दशांश चिन्ह घेतल्यानंतर मित्रांनो आपण 0 घेऊ शकतो. आता झाले 10. 4 2 8. मित्रांनो, 10तून 8 गेले, बाकी उरली 2, वरून घेतला 0, झाले 20. 4 5 20. आता पुन्हा मित्रांनो हा आपल्याला 1/3. बघा, 1/3. 3ने आपल्याला 1ला भाग द्यायचा आहे, जाईल का? नाही जाणार मित्रांनो. सुरुवातीला 0चा भाग दिला, त्यानंतर दशांश चिन्ह, मग घेतला 0, झाले 10. 3 त्रिक 9, बाकी उरली 1, पुन्हा वरून घेतला 0. 3 त्रिक 9. मित्रांनो, उत्तर आलं 0.33. आता हे बघा, आपलं उत्तर काय आलंय? 0.87, 0.55, 0.60, 0.25 आणि 0.33. आता मित्रांनो, अपूर्णांकाचा आपल्याला लावायचा आहे चढता क्रम. आपण चढता क्रम लावू शकतो. बघा, सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे? 0.25, म्हणजे 1/4. 25 नंतर आहे 33, म्हणजे 1/3. 33 नंतर आहे मित्रांनो 55, म्हणजे 5/9. 55 नंतर आहे 60, म्हणजे 3/5. 3/5 आणि 60 नंतर 87, म्हणजे 7/8. आता मित्रांनो, आपण चढता क्रम लावल्यानंतर पहिला अपूर्णांक आणि शेवटचा अपूर्णांक यांची करायची आहे आपल्याला बेरीज. तर मित्रांनो, इथे बघा, पहिला अपूर्णांक आहे 1/4 आणि दुसरा अपूर्णांक आहे 7/8. मित्रांनो, छेद सारखा नाहीये, मग अशा वेळेला आपण काय करणार? डायरेक्ट तिरकस गुणाकार करणार. 8 1 8. हे बघा, 8चा आणि 1चा गुणाकार, त्यानंतर 4चा आणि 7चा गुणाकार. 4 7 किंवा 7 चोक 28, त्यानंतर भागिले 8 चोक 32. आता मित्रांनो, 28 आणि 8 यांची बेरीज झाली 36 आणि छेद 32. 36/32 हे आपलं उत्तर आलं मित्रांनो, बेरीज आली. आता ह्या दोनही संख्या 4च्या पाड्यात आहेत. 4 9 36 आणि 4 8 32. मित्रांनो, आपल्याला उत्तर मिळालं 9/8. या पद्धतीने मित्रांनो आपण अपूर्णांकांचा चढता क्रम लावला, पहिल्या आणि शेवटच्या अपूर्णांकाची केली बेरीज. उदाहरण नंबर 2. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? मित्रांनो, एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. प्रत्येक पर्यायामध्ये एक एक संख्या आहे. या 4 पर्यायातील सर्वात मोठी संख्या आपल्याला ओळखायची आहे. बघा, टेक्निकल असिस्टंट मेन्स 2021च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो बघा, 280.98, 280.99, 280.100 आणि 280.101. आता मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर पूर्ण संख्या जी आहे
280, 280, 280 चारही पर्यायामध्ये सारखीच आहे. पण आता पुढे जर बघितलं दशांश चिन्हानंतर पुढे जर बघितलं तर 98, 99, 100, 101. आता आपण जर बघायला गेलं तर सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर सर्वात मोठी दशांश चिन्हानंतरची सर्वात मोठी संख्या आपल्याला 101 दिसते. पण मित्रांनो 101 ही संख्या मोठी नाहीये. का मोठी नाहीये? तर मित्रांनो आपल्याला घरं सारखे करायचे आहे. म्हणजे या ठिकाणी 2 घरं आहे, इथं 3 घरं यायला पाहिजे. जिथे घर कमी आहे त्या ठिकाणी मित्रांनो आपण 0 देतो. मग 0 दिल्यानंतर 98 चे झाले मित्रांनो 980. त्यानंतर 99 आहे, आणखी एक 0 द्या 990. मित्रांनो 0 दिल्यानंतर 990 झाले. तर आता हे दशांश चिन्हानंतरची घरं आपण सारखी जर केली तर आता सांगा सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर मित्रांनो 280 दशांश चिन्ह 990 ही आहे सर्वात मोठी संख्या. हे आहे आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. उदाहरण नंबर 3. एक नैसर्गिक संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज 50/7 असेल तर ती संख्या कोणती? मित्रांनो हा प्रश्न सुद्धा टेक्निकल असिस्टंट मेन्स 2021च्या परीक्षेमध्ये आलेला आहे. बघा आपल्याला एकूण 4 पर्याय दिलेले आहेत 7, 8, 9 आणि 3. तर मित्रांनो एक नैसर्गिक संख्या आहे जिची गुणाकार व्यस्त, ज्याला आपण रिसिप्रोकल असं म्हणतो, ती गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज 50/7 असेल तर मित्रांनो ती संख्या कोणती आहे? आपल्याला पर्यायांचा मित्रांनो वापर करावा लागेल. पहिली संख्या घेतली आपण 7. आता एक नैसर्गिक संख्या म्हणजे 7 आहे, तिची गुणाकार व्यस्त. आता गुणाकार व्यस्त जर म्हटलं तर 7 ही एक संख्या आहे मित्रांनो, तिला छेदस्थानी 1 असतो. तिची गुणाकार व्यस्त जर म्हटलं तर मित्रांनो 1/7 असते. 7 ची गुणाकार व्यस्त संख्या आहे 1/7. आता या 7 च्या सुद्धा छेदस्थानी 1 असतो. म्हणजे थोडक्यात 7/1 जर म्हटलं तर गुणाकार व्यस्त संख्या आपल्याला लगेच सांगता येते. गुणाकार व्यस्त मध्ये काय करतो? अंश छेदस्थानी छेद अंशस्थानी. म्हणजे 7 ची गुणाकार व्यस्त संख्या किती आहे? 1/7. तर मित्रांनो यांची बेरीज म्हणजे एक नैसर्गिक संख्या आणि गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज म्हणजे या ठिकाणी आपण बेरीजचं चिन्ह घेतलं, यांची बेरीज 50/7 असेल तर ती संख्या कोणती? मित्रांनो बघूया ती संख्या आहे का. आता हा थोडक्यात पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचंय. कसं करणार मित्रांनो? 7 गुणिले 7, 7 गुणिले 7 आणि त्यामध्ये 1 मिळवणार आणि छेदस्थानी 7. 7 7 49, 49 अधिक 1 50 आणि 50/7. तर मित्रांनो आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. एक नैसर्गिक संख्या म्हणजे 7, तिची गुणाकार व्यस्त 1/7 यांची बेरीज जर केली तर मित्रांनो ती येते 50/7. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपल्याला करायचं आहे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 4. खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहा. मित्रांनो आपल्याला 3 अपूर्णांक दिलेले आहे 5/8, 9/13 आणि 11/17. हे अपूर्णांक आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायचे आहे. म्हणजे मोठ्या अपूर्णांकाकडून लहान अपूर्णांकाकडे अपूर्णांक लिहायचे आहेत. गट ब पूर्व 2021च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न मित्रांनो अतिशय सोपा आहे. आपल्याला अपूर्णांक दिलेले आहेत. अपूर्णांकांचा थोडक्यात लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे. सुरुवातीला मी हे अपूर्णांक खाली लिहून घेतो 5/8. आता मित्रांनो बघा आपल्याला यांचा भागाकार करायचा आहे 9/13 आणि त्यानंतर 11/17. मित्रांनो 5/8 म्हणजे 5 या संख्येला आपल्याला 8 ने भाग द्यायचा आहे. तर 5 या संख्येला 8 ने भाग देता येईल का मित्रांनो? नाही देता येणार, कारण की 5 लहान आहे. ज्या संख्येला भाग द्यायचा ती मोठी पाहिजे. मग या ठिकाणी सुरुवातीला शून्याचा भाग दिला, त्यानंतर दशांश चिन्ह म्हणजे पॉईंट दिला आणि इथं घेतला 0. आता 8/48 बघा 8 ने आपण 50 ला भाग देतोय. 8/48 बाकी उरली 2, पुन्हा 0 घेतला झाले 20. आता 8 दुणे 16. मित्रांनो इथे 2 अंक दशांश चिन्हानंतर 2 अंक येऊपर्यंत आपल्याला हा भागाकार करायचा. पुढे भागाकार करायचा नाही, असेल तरी पण तो करायचा नाही. 8 दुणे 16 बाकी उरली 4 सोडून द्या. आपलं उत्तर आलं 0.62. आता पुन्हा 9/13. 9 या संख्येला मित्रांनो 13 ने भाग द्यायचा आहे. 9 ही संख्या लहान आहे. तर मित्रांनो काय करायचं? सुरुवातीला शून्याचा भाग द्यायचा, त्यानंतर पॉईंट आणि 9च्या इथे घेतला 0. आता मित्रांनो काय झाले? 13 पंचे 65, 13 78, 13 7 91, 13 13 पंचे 65, 13 78. 78 म्हटल्यावर मित्रांनो 79 80 म्हणजे बाकी उरली 12. आता पुन्हा घेतला 0 झाले 120. 13 पंचे 65, 13 78, 13 7 91, 13 8 104, 13 9 117. 120 मधून 117 गेले मित्रांनो, बाकी उरली 3. दशांश चिन्हानंतर 2 घरं आली. आपलं उत्तर या ठिकाणी आलं. पुढे आपल्याला पुढचा भागाकार करायचा नाही. आता पुन्हा 11/17. 17 ने आपल्याला 11 ला भाग द्यायचा, कारण की मित्रांनो हे 11
भागिले 17 हे असे आहेत, म्हणजे या ठिकाणी हा भागाकार करायचा कसा करायचा, तर हे 11 आतमध्ये घ्यायचे असतात आणि 17 इथे घ्यायचे असतात, हे समजून घ्या. आता 17 ने 11ला भाग जात नाही, मग शून्याचा भाग दिला, त्यानंतर पॉईंट घेतला, मग इथे 0. आता आपण 17 ने 110ला भाग देऊ शकतो. 17 पाचे 85, 17 सक 102, 17 सते 119, 17 सक 102, बाकी उरली 8, वरून घेतले 0 झाले 80. 17 एक 17, 17 दोन्ही 34, 17 त्रिक 51, 17 चोक 68, 17 पाचे 85, 17 चोक 68. मित्रांनो बघा, आपला पहिला भागाकार दशांश चिन्हानंतर फक्त 2च अंक येऊ द्यायचे, 0.62, 0.69 आणि 0.64. आता आपल्याला लावायचा आहे मित्रांनो उतरता क्रम. अपूर्णांकांचा उतरता क्रम म्हणजे मित्रांनो सर्वात मोठा अपूर्णांक. मग आता सर्वात मोठा म्हणजे 0.69 हा सर्वात मोठा आहे, म्हणजे 9/13 मोठा. त्यापेक्षा 69 पेक्षा लहान काय आहे, 69 पेक्षा लहान आहे 64, म्हणजे 11/17, आणि 64 पेक्षा पण लहान आहे 62, म्हणजे 5/8. मित्रांनो हा झाला अपूर्णांकांचा उतरता क्रम. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण चढता आणि उतरता क्रम हे उदाहरण या ठिकाणी बघितलेले आहे. मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी 4च उदाहरण घेतलेले आहे, कारण की व्हिडिओ जर मोठा झाला तर तुम्ही बघायला थोडा कंटाळा करता. मग कमी उदाहरणं आणि जे परीक्षेला येऊन गेलेले आहे अशाच उदाहरणांचा समावेश आपण इथून पुढे व्हिडिओमध्ये करणार आहोत. या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.